तिन्ही सरांनी गुंडेसरे सुद्धा सज्ज होताना पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे पंचाची वादविवाद करू नका, अन्यथा आपल्याला 2 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. यस, पडद्याला कोणी हात लावायचं नाहीये, सातत्याने सूचना करतोय. पाठीराखी असो, क्रिकेट रसिक असो की खेळाडू असो, अजून एक छोटा बच्चा है, आपको पर्दे से दूर रहना है. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. पहिल्या षटकांच्या तयारीमध्ये प्रमोद ठाकरे आणि समोर महेश. पहिलाच बॉल, सुपर ड्राईव्ह पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र निश्चित सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक्स्ट्रा कव्हर सिमरीच्या जवळ, चांगला फटका पण प्लेसमेंट ठीक नव्हती. चांगली सुरुवात प्रमोद या बॉलरच्या माध्यमातून. पुढे येऊन हा फटका चांगला आहे, सुपर शॉट, चेंडू फरार झालाय सीमारेषा पार आणि दुसऱ्या बॉलवरती आलाय हा चौकार. खातं उघडल्या गेलं आणि टीमचं सुद्धा खातं उघडल्या गेलं या चौकाराने. गती परिवर्तन, फ्लिक केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट 3 बॉलवरती जर विचार केला आपण तर धावसंख्या पाहतोय आपण 5, एक चौकार त्यामध्ये. आता मात्र पहिल्याच बॉलला खेळण्यासाठी सज्ज होताना मयूर चौधरी पाहतोय आपण. तो क्षेत्ररक्षण कायम, हा फटका आणि इथं मात्र आउट ऑफ पार्क. बॅटरला सोडावं लागेल मैदान परतीचा प्रवास करताना. मयूरला खातं उघडता आलं नाही. नवीन बॅटर श्रीनाथ खेळपट्टीवर गेलाय आणि परत एकदा हवेत आणि इथं मात्र बॅक टू द बॅक धक्का बसलाय. अजून एक. उर्षिब आपण कॉमेडी बॉक्स कडे यायचंय. ओमकार नवीन बॅटर, दयनीय स्थिती म्हणता येईल. खूप छान बॉलिंग अटॅक प्रमोद ठाकरेंच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे संगणक आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. चांगला बॉल, दांडी दांडी झाली आहे गुल आणि इथं मात्र विकेटची हॅट्रिक झाली आहे कंप्लीट. वा भाई वा. आपल्या संगमाला कुठे दिसत नाहीये. यस, पहिले षटक समाप्त झाले. दुसऱ्या बॉलवरती चौकार. महेश ठाकरे नॉन स्ट्राईकला गेला आणि तिथे थांबून राहिला. त्यानंतर मात्र विकेटची पडझड कायम. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अभिमन्यू तरे दादांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. यावेळेस पात्र पाहतोय हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला होता. तसेच मधुकर चौधरी दादांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. दादा आपण सुद्धा यायचे व्यासपीठावर. पलटी फटका हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू फरार, सीमारेषा पार, आलाय हा चौकार. सागर ठाकरे निराश आहे तिथं मात्र ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं. नील ठाकरे होता तिथं पाहतोय आपण. हा बॉल चांगला होता, संदेशाला मात्र काहीच करता आलं नाहीये. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शैलेश कडे खूप अनुभव आहे. पलटी फटका हवेत आहे, सॉफ्ट डिस्मल आणि अजून एक बॅटरला सोडावं लागेल मैदान. पटावर हजी लावण्याचं काम करताना आता मात्र बॅटर, आता मात्र जुनं ते सोडणं म्हणतात किरण ठाकरे. ग्रेट बॅटर. चांगला बॉल, कोलो टप्प्याचा बॉल होता, टर्न केले पाहतोय आपण. स्वतः विकेट किपर सागर फील्ड करतोय
आणि एक सहज रन कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 11. इम्पोराइज फटका पाहतोय आपण. पॅडल स्वीप एक सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. 2 षटकाची समाप्ती आणि फक्त 12 धावा धावफलकावरती. जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल. येणारे 12 बॉल मध्ये किमान अजून इथून तुम्हाला 25 धावा पार करावा लागेल. 40 पर्यंत मजल मारली तर मात्र एकूण जर विचार केला पण सामना रंगतदार स्थितीकडे होईल. सागर आलाय. सागरचा पहिला बॉल होती. चांगला प्रहार पाठवला. चिडवास कोल्हे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला हा चौकार. अजून एक 10 स्ट्रेट चा फटका होता पाहतोय आपण. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय महेश. व्यक्तिगत जर पहिला आपण महेश ठाकरे चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकारांनी जर पहिला आपण 12 धावसंख्येवर बॅटिंग करताना आणि दांडी झाली. एक गोल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र कुठल्याही बॅटरनी जर या सामन्यामध्ये चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय अभिमन्यू तरे दादा यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस दिले जाईल चौकाराच्या हॅट्रिकला. राज आलाय खेळपट्टीवर. कुठल्याही बॅटरने चौकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर अभिमन्यू तरे दादा यांच्याकडून 200 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. यावेळेस पात्र हा बॉल चांगला होता. बॅक टू द बॉलर. कुठली धाव नाहीये. परत एकदा बॅक टू द बॉलर. 2 डॉट बॉल घेताना पाहतोय राज या बॅटरला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण इथं मात्र महेशला माहित आहे की मी शेवटच्या बॉलवरती धाव घेणार नाहीये आणि येणारा षटक 6 बॉल मी कंप्लीट खेळेन. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण धावफलकावरती 17. टॉस साठी त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. राज रॉयल्स विपक्ष आरडी ग्रुप टीमचे संगणक दिनेश. अंतिम षटक टाकण्यासाठी दिनेश ठाकरे आलाय. पहिला बॉल चांगला फटका सजवलाय आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावफलकाचा प्रयत्न. धोका निर्माण झालाय आणि बॅटरला इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बघता बघता विकेटचं पतन सुद्धा जास्त झालंय. साहिल नवीन बॅटर. आणि आमचे शांताराम मामा कुठे आहेत. फुल टॉस स्टीअर केलाय पाहतोय आपण. एक सिंगल कंप्लीट करताना साहिल खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 19. येणारे इथून मात्र जर विचारला आपण अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नो बॉल. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त बॉल. धावसंख्या 20. परत एकदा पाहतोय आपण खेळलेकडे हा बॉल गेलाय. एक सिंगल. 21. चांगला बॉल. हलक्या त्याने फक्त टर्न केलंय. असं वाटलं होतं की एक चांगली बॅटिंग पाहायला मिळेल पण उलट अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिला पण पहिल्या षटकामध्ये. प्रमोद ठाकरे नावाचा गोलंदाज. चांगला फटका आहे. क्लास टायमिंग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि महेश ठाकरेच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा चौकार. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 26. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण इथं मात्र बाद झाले बॅटर. अशा तऱ्हेनं 4 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त जर पहिले आपण 26 आणि 27 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलं. त्याला टॉस साठी आपण यायचंय. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या विनंती आहे. दोन्ही संघाचे कर्णधार TPL अर्थातच ठाकूरपाडा प्रीमियर लीग आपण पाहतायत. एका बाजूने राज रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहणार आहोत आपण RD किंग्स. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे. अभिमन्यूजी तरे साहेब आपल्या विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस करण्याकरता यायचंय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण
दुसऱ्या मॅचची इकडनं टॉस पार पाडणार आहोत. एका बाजूने राज रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूने टीम आपण पाहणार आहोत आरडी किंग्स. या दोन टीमच्या दरम्यान इकडनं मॅच होणार आहे. आपण पाहतायत TPL अर्थातच ठाकूरपाडा प्रीमियर लीग. एका बाजूने हेड आहे, दुसऱ्या बाजूने टेल. या ठिकाणी राज रॉयल्स टीमचे कर्णधार कॉल करतायत. हेड असं कॉल आहे आणि एकंदरीत हेड आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण शुभेच्छा द्यायच्या दोन्ही कर्णधारांना आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन आपण स्थान बनवायचे. एकंदरीत ऋषभ ठाकरे, एकंदरीत आपण विचार केला तर सातत्याने अनेक वर्षापासून ही स्पर्धा पार पडते. यंदाचा हंगाम अगदी खूप जास्त जवळ आले आणि त्यानंतर स्पर्धेचं या ठिकाणी नाम उल्लेख केले गेले की आता स्पर्धा एकंदरीत या ठिकाणी आयोजित करायचे. त्यानंतरचं आयोजन नियोजन, त्यानंतरची मुलांची मेहनत कशा पद्धतीने? सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे आणि सर्वांनी अशीच मेहनत दरवर्षी घ्या, जेणेकरून आपली TPL दरवर्षी चालू राहील आणि अशीच परंपरा आपली क्रिकेटची चालू राहील. विरोधी संघ चांगला आहे, त्यांच्या विपक्षामध्ये काय माइंडसेट असेल आणि कोणत्या माइंडसेटने जाण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकांचा सामना आहे, नाणेफेकी जिंकली आहे. पहिल्यांदा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना विरोधी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? फिल्डर तर 11 फिल्डर आहे, त्या हिशोबाने आम्ही 30च्या आतच नाही तर 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर विरोधी टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण मॅच ऑन होणार आहे. त्या अनुषंगाने आपण जाऊया लगेच दुसऱ्या इनिंगकडे. टार्गेट जे समोर सेट केलंय, 4 षटकांचा सामना आहे, त्या अनुषंगाने टार्गेट सेट केलंय. 27 चे टार्गेट आहे. आपण जाऊया, सुनीलजी पवार सर आपल्या समवेत जोडले जातील. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रमोद ठाकरे आणि सागर ठाकरे ही जोडी. पहिला बॉल, हो पहिला बॉल पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय. चांगला बॉल, दोन्ही बंधू आहेत आणि हलक्या हाताने टर्न केलंय. पाहतोय आपण चौकारेची हॅट्रिकला इथं मात्र पाहतोय आपण आमचे आदरणीय अभिमन्यू तरे दादा यांच्याकडून 200 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. कट केलाय, फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 2. हो शोधून काढता आला नाही, फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. छानी बॉलिंग अतिशय अप्रतिम केली होती, विकेट हॅट्रिक साजरी केली होती. आता मात्र बॅटिंग चांगली करताना तालमेलची कमी आणि इथं मात्र सागरला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक पहिला पडला इथं मात्र पाहतोय आपण. टीमचे कॅप्टन येताना पाहतोय आपण शैलेश. चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू थांबणार नाही, सीमारेषा पार. आणि या पहिल्याच बॉलचा सामना करताना आलाय शैलेशच्या बॅटमधून हा चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी एक खूप मोठे योगदान दिलं, बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. भाई मी भाई ठाकूरपाडा का एक ही तो भाई आहे आणि ते स्वप्नील भाई यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना ऍक्शन मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. वेलकम स्वप्नील दादा, स्वागत आहे आपलं. तर पहिले षटक समाप्त झालंय. धावसंख्या पहिले आपण 7. ओमकार आलाय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. पहिला बॉल खराब लाईन पहिले आपण डाव्या स्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेने इथे मात्र सुरुवात झाली आहे षटकाची. चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण या एका धावेने 9. पलटी फटका, खराब क्षेत्ररक्षण, सूर्याभाई होता तिथं, चौकार आलाय. टीमचा कॅप्टन अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण शैलेश ठाकरे याला. एम्पोरेज फटका खेळण्याचा प्रयत्न केली, चेंडू मात्र ऑफसाईड कडे गेलाय. लेगबीच्या स्वरूपात एक आली आहे सिंगल. धावसंख्येचा बदल, धावसंख्या पुढे सरकते ती 14 धावा. इथून मात्र 13 धावीची अजून आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हो चांगला फटका आहे यावेळेस, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. प्रत्येकदा कट केलंय, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. पूर्णपणे
सामन्यावर पकड मजबूत करताना शिवनाथ लायन्स संघ पाहतोय आपण. प्रथम बॉलिंग त्यानंतर बॅटिंग अप्रतिम. परत एकदा ड्राईव्ह केले हलक्या हाताने, एक सिंगल. माहिती आहे की एक एक धावने आपण विजयाकडे वाटचाल करू शकतोय. कुठल्या प्रकारे जोखीम न घेता सहज एक एक धावा कंप्लीट करू शकतो आणि विजयाकडे वाटचाल करू शकतोय. हा षटक निर्णायक ठरेल महेश ठाकरे यांचं. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावरती 17. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय आपण 10 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि यावेळेस पात्र ड्राईव्ह केले, चांगला फटका, सीमा रेषा पार आणि नो बॉल. 5 धावेची आवश्यकता आहे आता. परत एकदा नो बॉल आणि अजून अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये. इथून फक्त 3 धावेची आवश्यकता. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण शिवनाथ लॉयन्स संघ. ज्या प्रकारे बॉलिंग केली होती प्रमोद ठाकरे यांनी, त्यानंतर बॅटिंग सुद्धा चांगली. यावेळेस पाहतात चांगला बॉल होता. पुढे जाऊन फटका, चांगला क्षेत्ररक्षण, निशाणा लागला नाहीये. एक चोरटी धाव कंप्लीट. 2 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये सामना विजय साकारेल का? चांगला बॉल, वेगवान बॉल होता, त्यावर मात्र बीट झालंय बॅटर. आणि याच बरोबर इथं मात्र सामना फिनिश. तर